लक्ष्यावरती थोडासा प्रकाश टाकणार. लक्ष्याने आजपर्यंत तुमच्या दावणीला आल्यानंतर कोणते मैदानं घेतलेत, काय बोलायला सचिन आणि लक्ष्याच्या जोडीला काय बोलाल तुम्ही? नाही, हे जोड असा होणे नाही, परत होणार पण नाही. आदत पुसेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदकेसरी झाला आणि एक नंबरचा बनवला. इथून पुढे आता तसे धमक वासरांच्या तयार करून करावं लागणार. इथून मागं तर कोणाला घडलं नाही. इथून पुढे आता आणि निकालाच बैल पळायला हावरा याच्यासारखं नाही. पण लई निकालात हावरा बैल पाहिजे. मथुर आहे, सोन्या होता सोनारपाड्याचा. परत बरीच बैल जशी झाली म्हणजे बाहेरनं पळणारी बैल आणि तसं मथुर सोन्यासारखी बैल नाही. पुन्हा बकासूर पळतोय, बरेच जणांचे आहेत बैल. बघा ना, प्रत्येक बैल भुंगा आणि सैराट गाडी पण चांगली पळते. नक्कीच पळणारे बैल आवडतात आपल्याला, पण त्या बैलाची तोड कुणाला नाही. कोणी त्याला ते इतिहास पुचू शकत नाही. बापच असतो. पोरगा किती कलेक्टर झाला तरी शेवटी बापाला बाप म्हणायला लागतो. ते शेतकरी का असं ना बाप, पण बाप आलेली. आता कसं आहे, पहिली बैल पळणं आणि आत्ता बैल पळणं लय फरक आहे. पहिल्या बैलांचं स्पीड, शरीर, आता ह्या तो बैलाच्या वयाचा बैल आता पळत पण नाही. बरीच बैल 2 वर्षात 4 वर्षात नाही सगळे, पण त्या बैलानं नाव करून ठेवलं. ते पुसू शकत नाही. कुठलाही कुणी जरी आला तरी नाही पुसत. सूर सगळा जुळून आला की गाडी लागत असते. सूर एखाद्या वेळेला बिघडला की थोडंसं आपण त्याचं शरीर वीक असलं की तास होतो, त्यावेळेला मारणार की त्याचा नसता विषय. खेळ आहे, खेळासारखा होणार. आज जीत आहे, उद्या हार आहे, हे स्वीकार केलं तरच खेळ आहे, नाहीतर काय. मित्रांनो, पाहू शकता वनवास मच्छी वलखडचा लच्छा, हिंदकेसरी लच्छासुद्धा आलेले, पुसेगाव हिंदकेसरी लच्छासुद्धा आलेल्या मैदानात. आणि आज चांगल्या बिंजोच्या पैशाने शर्यती पाहायला भेटेल. दादा नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा ना आपलं. कृष्णा महाडिक नाव आहे आपलं. पाहू शकता पुसेगाव हिंदकेसरी लच्छा, काय म्हणाल, म्हणजे कमी वेळातच आपल्या लक्षाने सगळे स्वप्न पूर्ण केले. बऱ्यापैकी आमची पण बिंजोरला पळायची इच्छा आहे, पण आपण काय आज काय पळणार नाही. झालं तसं नियोजन तर पळू काय त्याला. अच्छा, चर्चा होती की लक्षा आणि सचिन ही म्हणजे जोडी एक नंबर जोडी आहे. आणि सचिन जरा आजार आहे बैल, आता बरेच दिवस झाले. होईल, पळेल, 100% पळेल बैल. आता कवर होत आलाय तो बैल, 100% कवर झाला की गाडी 100% पुन्हा पळतात दिसत. कोणाच्या खातीर आहे तुम्ही इथे मुंबईमध्ये पदार्पण केलं? मैदान ज्यांनी घेतलं इथलं गुटवाले, ते आपले जरा पाहुणे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या आग्रहास्तव आपण इथं आलो. त्यांनी बोलवलं आपल्याला, आपण आवर्जून आलो. दादा जरा लक्ष्यावरती थोडासा प्रकाश टाकणार. लक्ष्याने आजपर्यंत तुमच्या दावणीला आल्यानंतर कोणते मैदानं घेतलेत? लय आता एक नंबर त्याने 10-12 एक नंबर केले असतील. आणि आठवणीत राहण्याजोगे म्हणलं तर श्रीनाथ केसरीला पण आपण राहिलो होतो आणि वडकीच्या मैदानात आपण 2 नंबर केला होता, हिंदकेसरी मैदानात. त्यानंतर पुसेगावला 1 नंबर केला होता. दादा लक्षा तुमच्या दावणीतला का खरेदी केलं होतं? कसं पण खरेदी केलेला आहे बैल. अच्छा, कुठून खरेदी केलं होतं? खरेदी इकडनं कराडवरूनच घेतला होता. कोणी खरेदी केलं होतं, म्हणजे काय पारखलं खरेदी? राजू पाटील, आकाशनगर, त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील, त्यांच्या पारखेने घेतलेला बैल आहे. कोणी सजेस्ट केला होता की बघितलं नाही? त्यांनी दाखवलं वासरू लागते का बघा, तर आपल्याला पसंत पडला, आपण घेतला. आपण असं पळवून वगैरे असं लय काही घेत नाही. त्यांनी झुकलं होता आपल्याला, ते कोरं वासरू घ्यायलाच आहे. आपण लय पळवलेला बैल घेतला. तुमच्या लक्षात आहे का पहिला गुलाल कोणत्या मैदानात घेतला जेव्हा तुम्ही? आपण पहिला गुलाल बाळवणीला घेतला होता, 4 नंबर केला होता. झरेकरांचा बैल घातला होता डस्टर, त्याकडून 4 नंबर केला. त्यानंतर विंगाला 1 नंबर केला, परत रिसोडला 1 नंबर केला, परत चोरड्याला 1 नंबर केला. असं बरेच मैदान मग परत आपण सलग 10-12 गुलाल केले. त्यानंतर श्रीनाथ केसरीला राहिलं तर 6 नंबर केला होता. ओळखीच्या मैदानात आपण 2 नंबर केला होता हिंदकेसरीला. पुन्हा पुसेगावला 1 नंबर केला. त्याच्यानंतर आता 2-3 मैदान पुन्हा मायनीत केला, तिथं पण 1 नंबर केला. काल औंधाला गेलो होतो, औंधाचं मैदान पण 1 नंबर केला. परत काल ह्याचं पण मैदान होतं कातरकाठावचं, तिथं पण 1 नंबर केला. नक्कीच दादा, 3 फेऱ्याला जेव्हा सचिन आणि लक्षा एकत्र येतात तेव्हा प्रेक्षकांचा कसा जल्लोष, कसा प्रतिसाद असतो? दोन्ही बैल आदत आणि दोन्ही बैल कसे आहेत, एकमेकाला सोडून पळणार आहेत. ती गाडी लवकर कुणाला मारणार नाही. पुरास म्हणजे ती गाडी शक्यतो मरणार नाही कुणाला, अशा पद्धतीची गाडी. बघा ना दादा, खूप महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल आहेत, खूप नामांकित बैल आहेत. आणि त्या बैलांमध्ये आपला बैल उजेडात आले, लोकांच्या नजरेत आला. आणि सचिन आणि लक्षा हे नाव आता प्रत्येकाच्या तोंडावरती येतं. कसं वाटतं ते ऐकून? आनंद आहे. कसं आहे, बैल पाहिला तर लय म्हणजे
ती भावनाच वेगळी आहे आणि आनंद पण वेगळा आहे. प्रथमच दादा 3 फेऱ्यामध्ये पळणार आपला बिनजोडला पळणार आहे. हो, प्रथमच आपण आलोय पळायला. शक्यतो आज आपण पळलेलं नाही एवढं, कारण आपण प्रेक्षकांना- पळायसाठी आलोच नव्हतो. आपण आपल्या पाहुण्याचं लग्न आहे ते हळदीला आणि एक मैदानला आलो होतो. खास यांनी 11 वाजता बोलवलं होतं आपल्याला की या तुमचा बैल आमच्याकडे, आम्ही 100% म्हणलं घेऊन. आता प्रत्येक बैलगाडा मालकाला माहिती आहे की लक्ष आलाय, मग त्यांनी नियोजन जरा मुंबईमध्ये जरा वातावरण वेगळं आहे की पळणार आहे की नाही, कुणाला पळणार आहे किंवा बैल कुणाला घातलाय, जरा लय बरेच फोन वगैरे आहेत. पण नाही, आपण तसं बिनजोडच्या उद्देशानं आलोच नाही. आपण ज्या दिवशी त्या दिवशी 100% नियोजन करूनच येऊ. पण आज जर आले कोणी मालक आणि नियोजन केलं चला शर्यत झाली, तसं आपल्याला जर वाटलं आपल्या तोडीचा बैल आहे पळतोय तर पळणार, तसं काय नाही. आपल्याला पळायला आपल्याला काही दिक्कत नाही, चालेल चालेल. तसं काय सांगू शकत नाही. बोल. जर उजळून आलं परमेश्वराच्या कृपेने तर आलेला फेरा आम्ही काय वेस्ट घालणार. अच्छा, चला काय बोलायला सचिन आणि लक्षाच्या जोडीला काय बोलाल तुम्ही? नाही, हे जोड असा होणे नाही, परत होणार पण नाही. आदत पुसेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदकेसरी झाला आणि 1 नंबरचा बनवला. इथून पुढे आता तसे धमक वासरांच्या तयार करून करावं लागणार. इथून मागं तर कोणाला घडलं नाही. इथून पुढे आता जर कसा आहे बैल तयार करून माणसाने केला तर होऊ शकतो. नक्कीच कोणाला वाटलं पण नसेल हां. की हिंदकेसरी आदत होती. हां, मग तुम्ही तुमच्या दावणीला आला म्हणजे कसं त्याची तयारी कशी असते मैदानात त्याने पहिले? तयार तसं बैल घेतल्यानंतर की आपण त्याला विशेष शिकवलं नाही, त्याच्या आगचं गुण आहे तसा लई शहाणा बैल आहे. असं तुम्ही ते कसं माणसात असेल तर जरा दिद्रापणा हे करतो, पण घरी असेल तर तो बैल हाय मारले मागं सरणार बसणार, तसा लई शहाणा बैल आहे. त्याला काय असं विशेष ट्रेनिंग द्यायला लागलं नाही, फक्त त्याला प्रेमानं मायानं करून घेतल्यानंतर ते करतो. ठराविक मग तिघालाच होता, 3-4 जण सोडलं तर दुसऱ्या कोणाला धरून देत नाही. आता प्रथमेश असेल, राजू पाटील स्वतः असतील, तर मी असेल, अजून 2 पोरं आहेत, तर दुसऱ्या कोणाला जवळ पण धरून देणार नाही. धरून देणार नाही म्हणजे खूप मस्ती. आणि मग सुट्टीवरती जेव्हा 3 फेऱ्यामध्ये सुट्टीवरती स्वतः सोडतो त्याला, मग तेव्हा पण तो मस्ती का चल बिचल करतो, चल बिचल पाय मागं पुढं सारखं चालू असतं. कधी एकदा सुटून राहतो चालू असतं, पण ते आपण धरल्यावर काही एवढं नाही. दुसऱ्या कोणी सुट्टी मेकर लवकर धजवत नाही त्याला धरायला. अच्छा, ते जरा लाता वित्ता मारतो, जरा हायच बैल तसा इतर. याचं सांगा ना, जेव्हा सुट्टीवरून बैल सुटतात 3 फेऱ्यामध्ये तेव्हा त्याचं लक्ष कॉन्सन्ट्रेट कुठे असतं? आज बाजूचा बैल पळतो त्याच्यापेक्षा जास्त पळायचा का सूद गाठायचा, कसा असतो त्याचं खरं खालून जेवढं स्पीड आहे ना त्यात डबल स्पीड पुढं आहे. जसं त्याला पुढं कच्चा दिसायला लागला की मग बैल कासार नाही टाकून देणार निम्यापासून पुढं. त्याला कधी एकदा ते कच्चा पास करायला असं होतं. कुठलंही मैदान बघा, पुढच्या तोंडाला बैल अजून तर आपल्याला वाढ पळून देत नाही. कोण जास्त ते धरायला लागणारच पुढच्या बैल. पुढचं रानलंय वाईट आहे त्याला. आणि निकालात बैल पळायला हावरा याच्यासारखं नाही कुठं, लय निकालात हावरा बैल वाईट. मग याला तुम्ही कसं 3 फेऱ्याला कसं आठवड्यातून काढता, 3 दिवसातून काढता का रोज पळवायला? आसपास बैल पळवतो, लवकर बैल पळवत बैलाच्या हिशोबाने पळवतो. आता आपण मैदानात हिथं आणलाय आता आज, आपण आता परत 8 दिवस बैल काढत नाही. अच्छा, नाही, बैलाला आराम पूर्ण. आता बैल कालपासून आलाय तर नीट बसलेलं नाही, तर आम्ही आता ठरवलंय की आपलं जायचं. बैल त्याच्या शरीराच्या पुढं काय नाही. अच्छा, म्हणजे आपण बैलाची निगा राखतो, कारण का त्याला जास्त त्रास नाही. पण पेताना जरा कुचावा करतोय, खाताना पण मागं पुढे करणार. मग आपण कसं आहे, मैदान पैसा ही गोष्ट गौण आहे त्याच्या पुढे. अच्छा, क्लिअर आहे तर सगळं क्लिअर आहे. बरोबर. म्हणजे त्याला आराम दिला जितका तितका तो चांगला स्पीड लावतो आणि गुलाल घेतो. त्याला कसं आहे, बाकीचे म्हणतात व्यायाम, आपण कसं विशेष व्यायाम त्याला देत नाही. चालवतो कधीतरी, त्याला द्यायची गरज नाही. ते टाकाळ पण आहे त्याच्या, आणि आम्ही त्याला कसं आहे 10 दिवसाच्या आत काढत नाही. किती जरी फ्रेश असलं बैल कसं आहे तर आपण त्याला आराम देऊन त्याच्या हिशोबानेच काढतो, मध्ये आधी नाही काढत. अच्छा, मग मुंबईला तुमचा आवडता नंदी कोणता? मथुर आहे, सोन्या होता सोनारपाड्याचा. परत बरीच बैल जशी झाली बाहेरनं पळणारी बैल, आणि तसं मथुर सोन्यासारखी बैल नाही. पुन्हा बकासूर पळतो, बरेच जणांचे आहेत बैल. बघा ना, प्रत्येक बैल भोंगा आणि सैराट गाडी पण चांगली पळते. नक्कीच बैल आवडतात आपल्याला. काय म्हणाल, तिकडे जसा सचिन आणि लक्षा आणि इथे जसा भोंगा आणि सैराट नाव आहे होते, जसा त्यांनी कमवून ठेवलं. एकदा पंतप्रधान झालं की त्याला परत ते पदाचा गौण आहे. एकदा त्याच्या पुढं लागलं ना ती पद, ते तुम्ही कितीही त्याला काय करा. आता कसं त्याचं वय आहे, कोणी मारत असेल गाडी, वयानुसार त्याला ताकदीनं पळ कमी होत असेल, पण त्या बैलाची तोड कुणाला नाही. कोणी त्याला ते इतिहास पुचू शकत नाही. बापच असतो. पोरगा किती कलेक्टर झाला तरी शेवटी बापाला बाप म्हणायला लागतं. ते शेतकरी का असं ना बाप, पण बाप असतो. बघा ना, म्हणजे बैलच असतं. बरोबर. 3 फेऱ्यामध्ये कसं आहे, त्या काळात पळालेली बैल आहे ती, आजच्या काळात पळालेली. आता कसं आहे, पहिली बैल पळणं आणि आता बैल पळणं लय फरक आहे. पहिल्या बैलांचं स्पीड, शरीर
आणि आता ह्या तो बैलाच्या वयाचा बैल आता पळत पण नाही. हां बरीच बैल 2 वर्षात 4 वर्षात नाही सगळे, पण त्या बैलानं नाव करून ठेवलं. ते पुसू शकत नाही, कुठलाही कुणी जरी आला तरी नाही पुसत. नक्कीच नक्की. आणि एका दुसऱ्या हारानं कोण लगेच मोठं बी होत नाही आणि लहान पण होत नाही. हां ते वजन त्याचं आहे आणि त्याने ते ठेवलंय तसं वजन. नक्कीच. मग कधी एखाद्या वेळेस एखादं मैदान हारपत करावं लागली तर निराशा. त्याला काय, कसं असतंय, हे एक खेळ आहे. खेळात कसं असतंय, एखादा बैल मूडवर असतो, एखादा नसतो, किंवा काय पायरा चुकतो, काही वेळेला पळताना चुकतो, किंवा पायाला लागले, काय बऱ्याच गोष्टी असते. सूर सगळा जुळून आला की गाडी लागत असते. सूर एखाद्या वेळेला बिघडला की थोडंसं आपण कसं शरीर वीक असलं की त्रास होतो, त्यावेळेला मारणार की त्याचा नसता विषय. खेळ आहे, खेळासारखा होणार. आज जीत आहे उद्या हार आहे, हे स्वीकार केलं तरच खेळ आहे, नाहीतर काय. खेळ पद्धतीनंच खेळलं पाहिजे. आनंदानं घेतला, आपण आनंदासाठीच खेळतोय. नक्कीच. आणि काय म्हणाल, जर आज शर्यत झाली तर आज कमाल करेलच सचिन, काय हो वाटतं? हो, हां लक्षात करेल त्याला. आता सॉरी लक्ष करणार. करेल 100%. चालेल. आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्या विश्वासावरच आहे. बरोबर. त्याच्यावर आमच्यापेक्षा त्याच्या आमचा लय विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे बैल कुठनं पाळणार, कसा पळणार, किंवा कसा पळवला पाहिजे, ते आम्ही त्या नियोजनाशिवाय पळतच नाही. तुम्ही बिनजोडच्या शर्यतीचा कधी आनंद घेतलाय का? नाही, पण आपलं म्हणजे आपल्याला 3 पेऱ्याचं सह इकडे कधी आम्ही बिनजोडला नाही. आता मी प्रथमच आणलंय आम्ही याला. मग आज आनंद घ्या. पाटीला तर असते ती. राजू पाटील आता बरोबर 30 वर्ष झाले या क्षेत्रात आहेत. मुंबईला पण बरीच पळलेले, त्यांनी बरीच बैल पण मुंबईला आणली. आम्ही नाही कधी आलो, आपलं बैल आला म्हणून या बैलाबरोबर आलो असं. चालेल. आज शर्यत जमली तर चांगली, नसेल तर आज आनंद घ्या. बिनजोडची शर्यती कशा नाही, आम्ही असतात ते पहा. बघायसाठीच आपलं काय वातावरण आहे जरा असं. आम्ही नवीनच आहे सोळा याच्यात. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.